नमस्कार मित्रांनो, आज आपण CBD बेलापूर नवी मुंबई येथील सप्तशृंगी मंदिरात मातेच्या दर्शनाला आलो नवरात्रीच्या निमित्ताने। अतिशय सुंदर असे ठिकाण। CBD बेलापूर स्टेशनपासून हार्डली 10 मिनटं रिक्षाने, बस स्टॉपपासून एक 7 ते 8 मिनटं। म्हटलं तर शहरात, म्हटलं तर जंगलात, असं एक अतिशय सुंदर असं हे ठिकाण। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठातील अर्धे मानलं जाणारं शक्तिपीठ सप्तशृंगी माता हिचं जे मुख्य मंदिर वणी नाशिक येथे आहे, त्या देवीचंच इथं CBDतील खंडेशवासियांनी श्री सप्तशृंगी चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करून हे मंदिर बनवलेलं आहे। आपण बघताय इकडं मंदिराकडे जाणाऱ्या या पायऱ्या दिसत आहे। आपण तिथे वरती जाणार आहोत, त्याच्या आधी आपण इथला निसर्ग बघून घेऊया। अतिशय सुंदर अशी ग्रीनरी। नक्की आपण इथे व्हिजिट केली पाहिजे, भेट द्यायला पाहिजे, देवीचं दर्शन घ्यायला पाहिजे। बाजूला डिटेन्शन पॉइंट म्हणतात किंवा आपण तलाव म्हणू शकतो किंवा लेक म्हणू शकतो। अतिशय सुंदर असं पावसाळ्यात खूप छान वातावरण इथे असतं। इकडच्या बाजूला शंकर भगवानाचं मंदिर आहे। आपण बघू शकता अतिशय सुंदर असा लेक, ज्याला डिटेन्शन पॉइंट म्हटलं जातं। आणि वरती आता आपण झूम करून बघूया। त्या ठिकाणी नेहमीच पावसाळ्यात वॉटरफॉल असतो। अतिशय सुंदर निसर्गरम्य असं हे वातावरण। 3 बाजूला वॉटरफॉल असतात, एक या बाजूला, एक इकडे आणि एक इकडं, जो आता आपण दिसत नाही। मित्रांनो, ज्या देवी भक्तांना वणीला जाणं शक्य नसेल त्यांनी नक्कीच या मंदिराला भेट द्यायला पाहिजे मातेच्या दर्शनासाठी। आता आपण मातेच्या दर्शनासाठी मंदिराकडे जाऊया। बघू शकतो आपण देवीच्या मातेच्या मंदिराची एंट्री। आपण आता मातेच्या मंदिर परिसरात आलेलो। आज सप्तशृंगी मातेच्या मंदिराचा परिसर निसर्गाने भरलेला।
आपल्याला देवीचं मंदिर दिसतंय. आणि हे आपलं आता मातेचं दर्शन होत आहे. आपण नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि देवी भक्तांना या मंदिरात येण्याचा रस्ता कळेल, माहिती भेटेल. बोला सप्तशृंगी माता की जय.